कसली भोसड याला मास्क कोणाला दाखवते रे? कसली भोसड याला मास्क कोणाला दाखवते रे? आता जो तुम्ही प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंड चाललाय, त्याच्यावरती त्याची ट्युटोरियल पण आणली आणि हा व्हिडिओ आहे तो पण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशा ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट इथे ओपन करायचंय। कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर आपण जो बीट मॉड्यूल दिलाय तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिंपली इथून ऍड करायचा आहे। हा बीट मॉड्यूल इथे ऍड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं, थोडं इथे स्क्रोल करायचं, तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे सिंपली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण ह्या ज्या बीट मॉड्यूलमध्ये ज्या बीट दिल्यात ते तुम्हाला बघायच्यात। पहिली बीट आपली कुठे चेंज होते इथे, तर इथे आपण बघूया कुठे चेंज होते। थोडं पुढे आल्यानंतर इथून आपली जी बीट आहे इथून चेंज होत आहे। तर सिंपली आपल्याला काय करायचं, त्याच व्हिडिओवरती क्लिक करूया, तर पहिलं ऑप्शन स्पीडचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। आता ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचं आहे। ओके, तर इथे आपली चेंज होत आहे, तर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून इथून स्पीड करायचं। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ होतो शेवटच्या बीट मापर्यंत इथून कट करत न्यायचा आहे। कट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, तर इथे आपण स्क्रीनशॉट दिले ते तुम्हाला इथून ऍड करायचे आणि तुमचे फोटो। तर ही जी आपली पहिली बीट आहे त्याला तुमचा फोटो इथून ऍड करायचा आहे। तो कसं करायचं, सिंपली त्या लेअरवरती क्लिक करायचं, थोडं इथे स्क्रोल करायचं आहे। इथे तुम्हाला रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून जो तुमचे ते फोटो इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। ते आपण हा जो फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया अशा प्रकारे। तर सिंपली कुठे गेला आपला फोटो, इथे इथून सिलेक्ट केल्यानंतर दोन बटन इथून सेट करायचे इथून परफेक्टमध्ये। ठीक आहे, इथून हा फोटो सेट झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरी बीट परत त्याच्या पुढच्या असे इथून 6व्या बीटपर्यंत आपल्याला आहे ना, म्हणजे इथून 5 आपले स्क्रीनशॉट इथून ऍड करायचे। तर आपल्याला आता काय करायचं, सिंपली ही जी दुसरी बीट आहे त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं इथे आणि जो आपला स्क्रीनशॉट असेल इथून ऍड करायचा। मी सर्व स्क्रीनशॉट तुम्हाला खाली दिलेले आहेत मटेरियलमध्ये, तर सिंपली इथून हा स्क्रीनशॉट इथून ऍड करायचा। पुन्हा दुसऱ्या बीटला इथून तो स्क्रीनशॉट इथून ऍड करत आपल्या इथून जे पण बीट आहे तिथून 6 बीट आहे त्यांना इथून ऍड करायचं 6व्या बीटपर्यंत। 7व्या बीटला इथून फोटो ऍड करायचा आहे, पुन्हा 8व्या बीटला अशा प्रकारे इथून। आणि त्याच्यानंतर शेवटच्या ज्या 3 बीट राहतील त्याला सुद्धा आपल्या 3 स्क्रीनशॉट इथून ऍड करायचे। सर्व आपण टोटल 8 स्क्रीनशॉट दिलेत आणि 8 बीट दिले स्क्रीनशॉटच्या, ते तुम्हाला इथून ऍड करायच्यात। आणि हा जो स्क्रीनशॉट आहे इथून ऍड केला हा असा ठेवायचा, इथून झूम करायचं नाही। त्यासाठी तुम्हाला काय करायचं, सिंपली इथून बॅक करायचं, इथं बॅकग्राऊंडचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, कलरमध्ये जायचं, इथून व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे, बरोबरवरती लगीन नाही टिक करायचं, इथून अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून त्याच्यानंतर इथून बरोबरवरती टिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथून अशा स्क्रीनशॉट आहे तो इथून परफेक्ट बसून जाईल। तर मी काय करतो, इथून सर्व स्क्रीनशॉट इथून ऍड करून घेतो। तर इथे तुम्ही पाहू शकाल की सर्व स्क्रीनशॉट फोटो इथून ऍड करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, आपले जे हे फोटो आहेत म्हणजे पहिला फोटो आणि त्याच्यानंतर हे जे दुसरे फोटो आहे आणि त्याच्यानंतर स्क्रीनशॉट आहे, तर हा जो आपला पहिला फोटो आहे तिथे ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, अगेन ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून हे जे आपण इथे PNG दिले मटेरियलमध्ये ते तुम्हाला इथून ऍड करायचं आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या फोटो आहे आपला, जिथून दुसरा फोटो इथून चालू होतं तिथे यायचं, त्या फोटोला सुद्धा आपल्या दुसरं PNG दिलं इथून ऍड करायचं, हे PNG इथून आहे। अशा वेळी इथून ऍड केल्यानंतर हे जेवढे फोटो असतील आपले 10 आणि 8 सेकंद तिथले त्या फोटोला ठेवायचे। त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो पहिला फोटो आहे तिथे यायचं, त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे, कंबोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल, झूम होऊन इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला काय करायचं, जे पण हे आपले स्क्रीनशॉट आहे सर्व त्या स्क्रीनशॉटला सर्व एकच इफेक्ट आपल्याला सर्वांना इथून ऍड करायचा आहे। तो म्हणजे कोणता, तर सिंपली त्या लेअरवरती क्लिक करायचं, स्क्रीनशॉटच्या ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, कंबोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल, डिस्टोर राईटचं इथून सिलेक्ट करायचं, जे पण स्क्रीनशॉट आहे ते सर्वांना हाच इफेक्ट इथून सिलेक्ट करत न्यायचा आहे आणि शेवटच्या 3 स्क्रीनशॉटला सुद्धा। त्याच्यानंतर हा जो आपला फोटो येते जो आपला 8 सेकंदाचा तिथला फोटो आहे त्या फोटो बसायचे, त्या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, कंबोच्या ऑप्शनमध्ये यायचं। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल, स्ट्रेच अँड डिस्टोरचा इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला क्यूब ओपनचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटो आपल्या इनमधला रॉक व्हर्टिकल जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला झूम फ्लिपचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला जो रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हे जो आपला आहे ना 8 सेकंद तिथला फोटो आहे जो तो आपण स्प्लिट केला तिथे यायचं आहे। हे त्यानंतर इथून बॅक करायचं आहे आणि इथे तुम्हाला इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, अगेन व्हिडिओ वरती क्लिक करून
हे ते तुम्हाला आहे ना नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅशचा. इथून हा जो इफेक्ट आहे सिलेक्ट करून ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल हे जे आपले 8, 9 आणि 11 सेकंद आहे तिथले जे फोटो आहे सर्व त्या फोटोला न्यायची, जसे ते आपण नेली तशा पाहिजे लिहा. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि तुमचा जो व्हिडिओ आहे तिथून एक्सपोर्ट होऊन जाईल.